आज आपण येथे बटाटा साबुदाणा वडे बनवणार आहे। हे वडे बनवताना तेलाचा एक थेंब सुद्धा मी वापर केलेला नाही। हे वडे 1 ते 2 वर्ष सहज टिकतात। येथे आपण एक वडा तळून बघणार आहे। हे वडे पॉपकॉर्न सारखे छान असे फुलतात। त्यानंतरचे वडे आणि तळल्यानंतरचे वडे हे पॉपकॉर्न सारखे छान असे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत आणि ते क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत। आपल्याला जर काही खायची इच्छा नसेल तर असे आपण वडे खाऊ शकतो। मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। येथे 1 वाटी मी तांदूळ भिजत घालणार आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर हा तांदूळ 200 ग्रॅम इतका मी घेतलेला आहे। यात भरपूर असं मी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून हा तांदूळ मी छान असा चोळून घेतलेला आहे। तांदळामधलं मी 2 वेळा पाणी बदलणार आहे। तिसऱ्यांदा आपण खिचडीला ज्या पद्धतीने तांदूळ भिजवतो त्याच पद्धतीने येथे मी हा तांदूळ भिजवणार आहे। तांदळाच्या वरती थोडं पण पाणी यामध्ये ठेवणार आहे आणि हा तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। आपण येथे पुढली तयारी करून घेणार आहे। बटाटा साबुदाण्याचे वडे बनवत आहे। त्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्याला खूप माती असते। हे बटाटे 3 ते 4 वेळा धुवून साली काढून एका मोठ्या पातेल्यात मी ठेवलेले आहेत। एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये खिसलेला खीस टाकणार आहे। परातीमध्ये मी बटाटे खिसून घेणार आहे। बटाटे मी पाण्यामध्येच खिसणार आहे। येथे खिसणी घेतलेली आहे। खिसणीवरती मी उभा बटाटा ठेवणार नाही, आडवा बटाटा ठेवणार आहे। वरून खाली असा बटाटा पण खिसून घेणार आहे। असा बटाटा खिसल्यामुळे खीस मोठा मोठा पडतो आणि तो पाण्यामध्ये टाकल्यावर विरघळतही नाही। आता येथे हा खिसलेला मी सर्व ह्या मोठ्या भांड्यामध्ये टाकणार आहे। किती लांब असा खीस पडलेला आहे। बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यामुळे खीससुद्धा पांढरा शुभ्र असा झालेला आहे। हा सर्व खीस मी त्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। उरलेला बटाटा सुद्धा मी याच पद्धतीने खिसून घेणार आहे। वरून खाली असा हा बटाटाचा खीस मी खिसणार आहे। खिसलेला खीस या मोठ्या भांड्यामध्ये मी टाकणार आहे। येथे मी सर्व बटाटे याच पद्धतीने खिसून घेतलेले आहेत, मोठ्या भांड्यात टाकलेले आहेत। येथे मी बटाट्याचा खीस 3 ते 4 वेळा चांगला धुणार आहे। मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यात 1 टेबलस्पून इतकं आणि अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये हा खीस मी थोडा थोडा करून येथे हा थोडा थोडा करून खीस मोकळा करून या पाण्यामध्ये टाकणार आहे। सर्व खीस मी या पाण्यामध्ये टाकलेला आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये हा मी खीस टाकलेला आहे। 2 मिनिटं इतकाच मी हा खीस उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवणार आहे। बटाट्याचा खीस हा एकदा मी हलवून घेणार आहे। जास्त वेळ हा पाण्यामध्ये ठेवायचा नाही, नाहीतर त्याचा लगदा तयार होतो। आता हा बटाट्याचा खीस मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। बटाट्याचा खीस शिजलेला आहे। झाऱ्याच्या साहाय्याने मी चाळणीत काढून पाणी निथळण्यासाठी ठेवलेला आहे। हा तांदूळ मी रात्रभर भिजत घातलेला होता। दुसऱ्या दिवशी सकाळी हा तांदूळ छान असा फुललेला आहे। हा सर्व तांदूळ मी परातीमध्ये घेतलेला आहे। अर्धा टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तांदूळ येथे सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे, मोकळा मोकळा। एका चाळणीमध्ये मी तांदूळ हा पसरून एक वाफ देणार आहे। येथे मी शाबूला 1 वाफ दिलेली आहे। त्याला जास्तीचा वेळ असा लागत नाही। 1 ते 2 मिनिटात त्याला चांगली वाफ चढते। एका परातीमध्ये बटाट्याचा खीस घेतलेला आहे। शाबूला जी वाफ दिलेली होते ते यामध्ये सर्व मिक्स करणार आहे। थोडं गरम आहे तोपर्यंतच आपण येथे मिक्स करून घेणार आहे स्पूनच्या साहाय्याने। एका मी कवर घेतलेला आहे प्लास्टिकचा, त्यामध्ये हे वडे मी घालणार आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील, तुम्हाला छोटी मोठी साईजचे आपण येथे वडे बनवून घेणार आहे। याला तुम्हाला जो आकार पाहिजे तो सहज देऊ। उरलेले सर्व वडे या पद्धतीने करू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी हे वडे सहज निघतात। जर तुम्हाला हे वडे उन्हामध्ये घालणं शक्य नसेल तर फॅन खाली सुद्धा सुकवू शकता।